मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सत्या त्या आजींना फुले मागत असतो, पण त्या आजीपाशी काही फुले शिल्लक नसतात. सत्या बोलतो, माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि ती सुद्धा फुलवाली आहे. मला आता तिला द्यायला काही सुद्धा नाही. एखादं गुलाबाचं फूल तरी बघा ना, आहे का? ती आजी मग सत्याला एक गुलाबाचं फूल देते. गुलाबाच्या फुलांची किंमत 25 रुपये सांगितल्यावर सत्याकडे फक्त 20 रुपये असतात. पण ती आजी सत्याला 20 रुपयांमध्येच गुलाबाचं फूल देते आणि त्याला बऱ्याच काही गुलाबाच्या पाकळ्या फ्री म्हणून देते. सत्या मग फारच खुश होतो आणि लगेच तेथून निघतो. इकडे आता घरामध्ये सर्वजण जमलेले असताना देविका सर्वांना सांगत असते की माझ्या सासूबाईंनी मला फारच सपोर्ट केला. त्यामुळे माझे पार्लर फारच चांगले चालायला लागले आहे आणि त्यामुळे आज मी सर्वांसाठी स्पेशल डिश बनवली आहे. देविका मग सर्वांना तिने काही खीर वगैरे बनवलेलं असतं ते सर्वांना खायला देते. आता मग इतक्यात मीरा बाहेर चाललेली असते. निरुपा मग मीराला थांब बोलते. ती बोलते की आता तुझा वाढदिवस साजरा झाला आहे ना, आता इथे देविकाची सेलिब्रेशन पार्टी चालू आहे, त्यामध्ये पण थोडीशी सहभागी हो. निरुपा देविकाला बोलते की हिच्यासाठी काही शिल्लक आहे का बघ ना, उरलं सुरलं काही असेल ना तर हिच्यासाठी पण आण. तर मग लगेच पंकज देविकाला अडवतो. निरुपा मीराला बोलते की तुझ्या वाट्याला फक्त उरलं सुरलंच येतं, तुझ्या नशिबातच फक्त उरलं सुरलं लिहिलेलं आहे. नशीब त्या पंकजने तुझ्याबरोबर लग्न केलं नाही, तो लग्नातून पळून गेला, म्हणून हा उरलेला पनवती तुझ्या नशिबाला आला. मीरा मात्र या सर्वांकडे दुर्लक्ष करते आणि लगेच तिथून निघते. मीराचा अपमान झालेला बघून तिच्या आईला फारच वाईट वाटतं. मीरा निघून गेल्यावर मग सत्याचे वडील आणि सत्याचा लहान भाऊ निरुपाला तिला कशाला काय बोलत आहेस, अगोदरच तिची मनस्थिती ठीक नाही असं सांगत असतात. पण निरुपा कोणाचंच काहीच ऐकून घेत नसते. ती उलट त्या दोघांनाच सुनावते. ती बोलते की तिचा नवरा आला का आज तिच्या वाढदिवसाला? तिचा आज पहिलाच वाढदिवस होता, पण तो तर गेला. आता डायरेक्ट पुढच्याच वर्षी वाढदिवस. तुमच्या मुलाला तिची थोडी तरी काळजी आहे का? निरुपा मग यांना बोलून यांचंच तोंड गप्प करते. इकडे आता मीरा फारच विचार करत चाललेली असते. तिला फारच वाईट वाटलेलं असतं आणि मग ती रस्त्याने जात असताना तिकडून सत्या पण येतो आणि तो तिच्या भोवताली गाडी गोल गोल फिरवतो. सत्या मग गाडी थांबवतो तर मग मीरा त्याच्याकडे पाहू लागते. सत्या मग गाडीतून फुलाच्या पाकळ्या काढतो आणि मीराच्या अंगावर टाकतो. मीरा मग फारच खुश होते आणि तिचा सर्व राग आणि दुःख एका मिनिटात नाहीसं होतं. मीरा बोलते की बोला आता काय? सत्या मग मीराला सॉरी बोलतो. सत्या बोलतो की तुला वाटतंय ना तेवढं मी वाईट नाही. आणि मग सत्या मीराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याला नीट हॅपी बर्थडे सुद्धा म्हणता येत नसतं, पण मीरा त्याचं बोलणं पाहून फारच खुश होते. सत्या मग मीराला मिठी मारतो आणि तिला पुन्हा हॅपी बर्थडे म्हणतो. मीरा मात्र मग फारच खुश होते. सत्या बोलतो की इथून पुढे तुला मी कधीसुद्धा त्रास देणार नाही. मी तुझी मनापासून माफी मागत आहे. मी माझ्या गाडीच्या इंजिनची शपथ घेऊन सांगतो, इथून पुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही आणि आपण दोघे पण इथून पुढे एकामेकांपासून काहीच लपवायचं नाही. मीरा बोलते की मला पण हे सगळं मान्य आहे आणि मग मीरा पुन्हा सत्याला मिठी मारते. सत्या मग पुन्हा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.